हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. श्रीसूक्त ऋग्वेदातलं 5व्या मंडलातलं हे श्रीसूक्त. मंडळी, जी मंडळी देवीची उपासना करतात किंवा कुलस्वामिनीची उपासना करतात त्यांना हे श्रीसूक्त माहीत असणारच. श्रीसूक्ताची देवता आहे लक्ष्मी आणि समुद्र मंथनातून ज्यावेळेस लक्ष्मी अवतरली त्यावेळेस आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लित या 4 ऋषी मुनींनी तिच्यासाठी रचलेलं हे श्रीसूक्त आहे. म्हणजे आता त्यातला पहिला श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवला. याच्यात एकूण 16 ऋचा आहेत, म्हणजे श्लोक आहेत आणि मग फलश्रुती आहे. तर त्या 16 श्लोकांपैकी हा पहिला श्लोक. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो महावह. आता या श्लोकामध्ये सतत तुम्हाला जातवेद असं येत असेल तर जातवेद म्हणजे काय, तर अग्नी. यज्ञकुंडात जी अग्नी आपल्याला दिसते, आपण प्रज्वलित करतो, तर त्या अग्नीला या सुक्तामध्ये सतत आनंद श्रीद चिक्लित यांनी विनंती केलेली आहे की हे अग्निदेवते, माझ्या सगळ्या इच्छा आहेत त्या यज्ञकुंडातल्या अग्नीमार्फत तू देवापर्यंत पोहोच. त्यामुळे हे जात वेदो महावह हे सतत या श्रीसुक्तात तुम्हाला ऐकण्यात येईल, तुमच्या वाचण्यात येईल. तर हा जो पहिला श्लोक आहे त्याचा अर्थ इतका गोड आहे. म्हणजे हिरण्यवर्णा